भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यामध्ये त्याची आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आता आंदोलन देखील झाले आहेत, मोर्चे देखील निघाले। 2 दिवसापूर्वी जालन्यात देखील भव्य असा मोर्चा निघालेला होता। त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी देखील आक्रमक झालेली आहे। जालन्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबाबत जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही आता आक्रमक झालेला आहात? खऱ्या अर्थानं त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, BJPचं सरकार आहे आणि त्या सरकारचे ते आमदार आहेत। त्यांनी त्या ठिकाणी एका समाजाच्या धर्मगुरूंना सैराट करा पैसे देऊन त्या ठिकाणी मारण्याचा आरोप त्यांनी त्या ठिकाणी उचकवलेला आहे। एवढंच नाही सर, तर त्यांनी तरुणांना आव्हान केलं की जिथं सापडतील तिथं ठोकून काढा। यांनी या महाराष्ट्राला लोकशाहीच्या माध्यमातून नाही तर ठोकशाहीच्या माध्यमातून चालवायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही त्यांना विनंती करतो की आपण आता तुमचं बेताल वक्तव्य जे सुरू आहे ते बंद करा। नसता त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। नसता आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये फिरू देणार नाहीत आणि त्यांना आम्ही दाखवून देऊ की वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काय आहे ते। बरं, वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत का? यस, आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। बरं, काय इशारा आहे तुमचा त्यांना? मी विनंती करणार आहे की ताबडतोब तुम्ही त्या धर्मगुरूंची माफी मागा, नसता आम्ही तुम्हाला मराठवाड्यामध्ये फिरू देणार नाहीत। तर नक्कीच आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा आता आंदोलन करण्यात येणार आहे। गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाची आता त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही असा आक्रमक इशारा जो आहे तो वंचितच्या आता जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे। त्यामुळं गोपीचंद पडळकर माफी मागतात की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।